नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आमदार नितेश राणेंसह 19 आंदोलनकर्त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. नितेश राणेंनी केलेली स्टंटबाजी चुकीची, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची टीका. पोलिसांवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा दबाव, माजी खासदार निलेश राणे यांचा आरोप. आणि तिलारी घाट कोसळला, कोल्हापूर दोडामार्ग वाहतूक बंद. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता पाहूयात सविस्तर बातम्या. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स, ओरोस. हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर चिखलफेक मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य 19 आंदोलकांना कणकवली न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. कणकवली शहरातील हायवेच्या दुरावस्थेवरून आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत हायवे उपअभियंता शेडेकर यांना चिखलफेक करत मारहाण सुद्धा केली होती. आणि त्यानंतर आमदार नितेश राणे यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे अटक केल्यानंतर इथं दाखल करण्यात आलं होतं, ॲडमिट करण्यात आलं होतं. आपल्यासोबत काही शहरातील नागरिक आणि ज्येष्ठ मंडळी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण नेमकं विचारून घेऊ ही जी भूमिका आमदारांनी घेतली होती ती काल त्यांच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, काय दुरावस्थे म्हणून त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? जे केलं ते योग्य केलं आणि असं करणं कोणालाच जमलं नसतं आणि जर जमलं असतं तर त्यांनी करून दाखवावं होतं आणि असं केलं आणि त्याला अभिमान आहे. आमच्या आमदारांनी हे करून दाखवलं. काय सांगाल तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय? कालची जी आमदार साहेबांची जी भूमिका होती ती योग्यच भूमिका होती. हे कोणीतरी करायला पाहिजे होतं. हे धाडस ते आमदार साहेबांनी धाडस केलं. हे धाडस कोण करत नव्हतं. फक्त वेळ आल्याच्या नंतर वेळ निभावून तेवढ्यापुरती वेळ निभावून न्यायची अशा पद्धतीचे बाकीचे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा पक्षाच्या पुढाऱ्यांनी केलं होतं. आमदार साहेबांनी काल जी भूमिका घेतली ती योग्य भूमिका घ्यायची. आम्ही त्या भूमिकेचं समर्थन करतो. काय वाटतं तुम्हाला? जी आमदार साहेबांनी जी काल भूमिका घेतली ती योग्य होती. आम्ही आमदार साहेबांचं समर्थन करतो. कारण जे आम्हाला युवा विद्यार्थ्यांना जे आम्हाला त्रास होतो रस्त्यावरून, जेव्हा आम्ही बाईक वगैरे घेऊन जातो, आमच्या बाजूने 4 व्हीलर जेव्हा जाते तो चिखल आमच्या अंगावर उडवला जातो. जेव्हा शेडेकर साहेबांना वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी रस्त्याचे योग्य प्रकारे काम केलं नाही. त्यामुळे आम्ही जे आमदारांनी केले त्याची भूमिका योग्य आहे. काय वाटतं? जे काही कालचे काही घटना घडलेल्या आज कणकवली शहरामध्ये ती तर योग्यच मला वाटते की आज कणकवली सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये फक्त माननीय नेते आमदार साहेबच करू शकतात. आमदार नितेश राणेंसह एकूण 19 आंदोलकांना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना हायवे उपअभियंता शेडेकर यांच्यावरील चिखलफेक आणि मारहाण प्रकरण हे कटकारस्थान असून चिखलफेक करताना वापरलेली बादली, घटनास्थळावर जाताना वापरलेली वाहने आणि मोबाईल जप्त करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी कारणांसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. आम्ही फक्त काय रितसर बाजू मांडलेली आहे, जे FIR मध्ये आहे त्याप्रमाणे बाजू मांडले रिकव्हरीसाठी आणि काय कॉन्स्पिरसी आहे त्या संदर्भात तपास काम करायचं आहे म्हटलं आणि कोर्टाने 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. आरोपीच्या काय वतीने PCR मिळू नये नाही, मी फार काय बोलणार नाही आता, कारण PCR देण्यासाठी प्रमुख कारण काय ते पोलीस सांगतील. जे आहे ते रिकव्हरी आणि कन्स्पिरसी या संदर्भात फक्त तपास काम करायचं आहे आम्हाला. रिकव्हरी नेमके कुठल्या नाही ते बाकी तुम्ही आता पोलिसांशी बोला. तर आंदोलकांच्या वतीने ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट उमेश सावंत, ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे, ॲडव्होकेट विलास परब यांनी युक्तिवाद केला. आज मुळात पोलिसांनी पोलीस कस्टडी मागणी केली होती. आम्ही ती पोलीस कस्टडी अपोज केली होती. पोलिसांनी त्यांच्या कारणाकरता पोलीस कस्टडी मागितली होती. आम्ही जी पोलीस कस्टडी अपोज केली त्याला 3 महत्त्वाची कारणं होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेक्शन 353 याच्यामध्ये लावलं गेलं आहे. हे सेक्शन 353 हे पब्लिक सर्वंटने आपली ऑफिशियल ड्युटी डिस्चार्ज करत असताना ती ड्युटी करू नये म्हणून त्याला परावृत्त करण्याकरता जर एखादं कृत्य झालं तर त्याकरता सेक्शन 353 लावला जातो. आमचा युक्तिवादाचा पहिला भाग असा होता की मुळातच हे गव्हर्नमेंट ऑफिसर्स ज्यांनी तक्रार दिली आहे त्यांनी आपली ऑफिशियल ड्युटी डिस्चार्ज केली नाही, त्यामुळे आज ही रस्त्याची अवस्था झालेली आहे. त्यामुळे ऑफिशियल ड्युटी डिस्चार्ज त्यांनी केली नाही अशा परिस्थितीमध्ये लोकांना काय इकडे त्रास सहन करावा लागतो हे दाखवून देण्याकरता आमदार नितेश राणेंनी संबंधित अधिकाऱ्याला त्यावेळी तिकडे जे काय सांगायचं ते सांगितलं. मुळातच चिखलफेक हा प्रकार जो होता, हा दुसरा भाग आमचा युक्तिवादाचा, की चिखलफेक ह्या प्रकरणाशी आमदार नितेश राणेंचा डायरेक्टली काही संबंध नाही. ते फक्त अधिकाऱ्याला परिस्थितीची जाणीव करून देत होते. परंतु तिकडे जे काही लोक जमा झाली त्यामधल्या लोकांना जो काही त्रास तिकडे दिवसांदिवस सहन करावा लागतो आहे त्याची एक कॉमन नॉर्मल रिॲक्शन त्यावेळी अशी आली की आम्ही रोज ह्या चिखलातून जातो, आमच्या अंगावर हा चिखल उडतो, एक दिवस तुम्ही देखील या चिखलातून जाऊन बघा कसा चिखल उडतो याची जाणीव करून देण्याकरता त्या मॉबमधल्या काही लोकांनी कदाचित तो चिखलफेक केली असेल. यामध्ये नितेश राणेंचा काडी मात्रही संबंध नाही. तिसरा आणि अति शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आमदार नितेश राणेंना अटक झाल्यानंतर इमिजिएटली त्याच वेळी आमदार नितेश राणेंनी पोलीस स्टेशनला आपली फिर्याद दिलेली आहे आणि ही फिर्याद दिलीप बिल्डकॉन संबंधित सगळे अधिकारी NHAI आहेत त्यांच्याविरुद्ध अशा पद्धतीने हे जे काही रस्त्यात खड्डे पडले आहेत ज्यामुळे एखाद्या मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो. आणि खास करून पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट जे आम्ही कोर्टात सादर केलं ज्यामध्ये पालकमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की जर काही दुर्घटना घडली तर या अधिकाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्या विरुद्ध 304 अन्वये गुन्हा दाखल करू. तर आमचा युक्तिवाद असा होता की एखाद्याचा मृत्यू होईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत का? जर आम्ही तक्रार देतोय पोलिसांना, पोलीस त्याच्यावरती तक्रार घेत नाही, त्यांनी लिहून दिलं आहे की आम्ही 7 दिवसात याची चौकशी करून म्हणजे जर निष्पन्न झालं तर कारवाई करू. परंतु काल जी ॲक्शन झाली त्याच्यावरती लगेच रिॲक्शन म्हणून आम्हाला अटक करण्यात आली. हा कुठला नाही, दिस इज पार्शियालिटी. म्हणजे त्यांनी जे काय आंदोलन केलं त्याच्यावरती तुम्ही त्यांना अरेस्ट करता, परंतु एखाद्या आमदाराने जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीवरती कोणतीही ॲक्शन घेतली नाही. आता न्यायालयाचं मत असं होतं की अधिकाऱ्यावरती चिखलफेक करणं अशा प्रकारचे जे काही घटना आहेत त्या थोड्या सिरियस आहेत, त्यामुळे अशा पद्धतीत चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणून पोलिसांनी 7 दिवस कस्टडी मागितली असताना कोर्टाने त्यांना 4 दिवसाची कस्टडी दिली आहे. तर यामध्ये आमचा युक्तिवाद असा होता की याच्यामध्ये 120B प्रमाणे कॉन्स्पिरसी करायला संधीच नव्हती. आमदार नितेश राणे अधिवेशनाला मुंबईला होते, ते अधिवेशन आटपून ते दुपारच्या विमानाने इथे आले, त्यामुळे इथे येऊन कोणाशी चर्चा करून एखादी कॉन्स्पिरसी करून काहीतरी प्लॅन करायला एवढा वेळच नव्हता. मुळातच ही एक स्पॉन्टेनियस लोकांची रिॲक्शन होती की त्या ठिकाणी अधिकारी जमले आहेत हे पाहिल्यानंतर सगळी रस्त्याने येणारी जाणारी सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यातून झालेली स्पॉन्टेनियस रिॲक्शन. याच्यामध्ये काही प्लॅनिंग नव्हतं आणि प्लॅनिंग करायचं असतंच तर त्या अधिकाऱ्यांना एखादी साधी खरचडल्याची जखम तरी आहे का पहा. कुठल्याही प्रकारे त्यांना कशाही पद्धतीने मारण काही झालेलं नाही. फक्त त्या लोकांनी जसं मगाशी सांगितलं त्यामुळे कोणतरी त्याच्यामध्ये चिखल टाकला आणि तो नितेश राणेंवरती देखील तेवढाच उडाला, तो तिकडे असलेल्या लोकांवरती देखील तेवढाच उडाला असं माझं म्हणणं आहे. अखेर न्यायाधीश सलीम जमादार यांनी शासकीय कामात अडथळा हा गंभीर गुन्हा असल्याचे मान्य करत आमदार नितेश राणेंसह 19 आंदोलकांना 9 जुलैपर्यंत 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आमदार नितेश राणे यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी कणकवली न्यायालय आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी अधिकारी हवे असल्यास त्यांना चांगली वागणूक मिळणे आवश्यक आहे. अधिकारी ठेकेदाराला 15 दिवसांची मुदत दिल्यानंतर देखील आमदार नितेश राणेंनी केलेली स्टंटबाजी चुकीची असून कायदा हातात घेतल्यावर कारवाई झाल्याचे वक्तव्य गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. पाहुयात काय म्हणाले केसरकर. एक गोष्ट अशी आहे की शेवटी सरकारी अधिकारी आपल्याकडे आले पाहिजे तर आपल्याला त्यांना चांगली वागणूक सुद्धा द्यायला लागेल. जे आपले बांधकाम खात्याचे मंत्री आहेत त्यांनी मुंबईला मिटिंग घेतलेली होती. त्यांची मिटिंग झाल्यानंतर त्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे लगेच मी जिल्हाधिकारी, RTO, जिल्हा पोलीस अधीक्षक, हायवेचे सगळे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांची मिटिंग घेतली. त्यांना पॉईंट्स ठरवून दिले आणि 15 दिवसाच्या आत हे काम पूर्ण करण्याच्या संदर्भात आगाऊ नोटीससुद्धा त्यांना दिलेली होती. अशा परिस्थितीमध्ये हे काम होणारे उघड आहे आणि त्याच्यानंतर 3 दिवस धोधो पाऊस पडत होता, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मग आपण 15 दिवसाची मुदत दिल्यानंतर काहीतरी स्टंटबाजी करायची म्हणून असं करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. शेवटी लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे की ज्यावेळेला मिटिंग चंद्रकांत दादांनी बोलवलं त्यावेळेला सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यामध्ये मांडता येतं एखादा अधिकारी चुकला, त्यांनी काय केलं तर त्याला कामावरून काढून टाकता येतं, त्याला सस्पेंड करता येतं, परंतु कायदा कोण स्वतःच्या हातात घेऊ शकत नाही. आणि जे कायदा हातात घेतात त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होते आणि तीच कारवाई राणींच्या संदर्भात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे या पुढचं जे काय असतं ही कोर्टाची भूमिका असते, तिथं शासनाची भूमिका नसते आणि ती आम्ही ॲक्शन घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे पुढचं जे काय आहे कोर्टामध्ये शासन आपली बाजू मांडेल. अधिकाऱ्यांनी आज बंद पाळलेलं आहे PWDच्या अधिकाऱ्यांनी आणि ही सतत दुसरी वेळ आहे की एकदा कणकवलीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरवर हल्ला झाला त्यावेळेलासुद्धा आम्ही कडक भूमिका घेतली. हल्ला करणाऱ्यांना सगळ्यांना अटक केली. यावेळेलासुद्धा जेवढ्या लोकांनी हल्ला केला होता सगळ्यांना अटक केलेली आहे. आणि निश्चितपणे पोलीस कस्टडी मागते परंतु कस्टडी द्यायची की नाही हा निर्णय सर्वस्वी न्यायालयावर असतो. परंतु 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की प्रशासन म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेलं आहे की सरकारी अधिकाऱ्यांवर अशा तऱ्हेचे हल्ले आपण खपवून घेणार नाही. त्यांनी स्वतः BJPचे त्या ठिकाणी ते आमदार असून त्यांनी नोटीस पक्षाच्या मार्फत दिली. प्रत्येक पक्षाने जर ही काळजी घेतली की आपल्या लोकप्रतिनिधींनी सन्मानाने वागावं आणि कायदेशीर मार्गाने कारवाई करावी, कारण त्यांना सगळे स्कोप असतो. ते वरिष्ठांकडे तक्रार करू शकतात, त्यांना सस्पेंड करू शकतात. तर हा कायदेशीर मार्ग आणि त्यांनी तो अवलंबावा ही एक बाब झाली. आणि दुसरी बाब अशी आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या ठिकाणी हे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असतात, लोकप्रतिनिधीवर असलेल्या फौजदारी गुन्हे फास्ट ट्रॅकवर घ्यावे असं सुद्धा दिलेलं आहे. कारण शेवटी लोकप्रतिनिधी हे कायदा बनवतात आणि जे लोक कायदा बनवतात त्यांनीच कायदा तोडायचं म्हटलं तर मग ते कायदाचं जे सर्वोच्च आपण ज्याला म्हणतो की सर्वोच्च न्यायालय त्यांनी ते ह्याच्याबद्दल आपली भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेला फास्ट ट्रॅकमध्ये हे खटले चालतील त्यावेळेला 1-2 केसेसमध्ये ज्यावेळेला शिक्षा होईल त्यावेळेला मग पुढच्या लोकांना मग ह्याच्यापासून एक धडा मिळतो की आपण असं करायचं नसतं. तोपर्यंत माझं असंच आव्हान राहील की सर्व लोकप्रतिनिधींनी संयमाने वागावं. परिस्थिती अशी आहे की आज आमचं कणकवलीची एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची पोस्ट वेकंट आहे, कोणी जिल्ह्यामध्ये यायला तयार नाही. डॉक्टर्सच्या अनेक पोस्ट वेकंट आहेत, आज जिल्ह्यात कोणी यायला तयार होत नाही. खरं तर हा अतिशय सुसंस्कृत असा जिल्हा आहे. लोकांना ह्या बातम्या बघून असं वाटायला लागतं की या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला मारहाण होईल की काय आणि जिल्ह्याची बदनामी होते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस.
हायवेच्या दुरावस्थेवरून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आमदार नितेश राणेंवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या दबावापोटी पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला. कणकवली न्यायालयात आमदार नितेश राणेंसह 19 आंदोलकांना हजर केल्यानंतर रिमांड युक्तिवाद आणि सुनावणी सुरू असताना माजी खासदार निलेश राणे न्यायालयात हजर होते. न्यायालयाने नितेश राणेंसह सर्व आंदोलकांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर निलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. पाहुयात काय म्हणाले निलेश राणे. पोलिसांनी पोलीस कस्टडी मागितली, ती प्रत्येक केसमध्ये मागतात, त्याच्यामध्ये नवीन काही नाही. पोलिसांवर दबाव आहे म्हणून त्यांनी रिकव्हरीसाठी मागितली. रिकव्हरी काय होती? चिखल. रिकव्हरी म्हणजे काय? पोलिसांवर स्पष्ट दबाव आहे म्हणून पोलीस कस्टडी मागितली. खरं तर या 353 इकडे लागू होतो, बरोबर आहे. जेव्हा जनतेसाठी बाजू मांडणारा एक आमदार आपली बाजू मांडत असतो त्याला 353 लावलं. तिकडे बाजूच्या जिल्ह्यामध्ये तीव्र धरण पडलं, फुटलं, त्या आमदाराला अजून अटकसुद्धा झाली नाही. तोच ठेकेदार होता आमदार. ह्याच्यावरून पोलिसांवर दबाव हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. आणि नितेश राणेंनी जे केलं ते जनतेसाठी केलं हो. ते का आम्ही काय पळालो नाही, हजर झालेलो आहे. आणि म्हणून सन्माननीय न्यायालयाने जे काही आदेश दिलेत त्यानुसार चालायचं. गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, दखलपात्र गुन्हा आहे असंही म्हणतात. गंभीर हे पोलिसांनी गंभीर केलं. लोकांचा जीव जायचा वाट बघायचं काय? म्हणजे उद्या कोणाचा जीव गेला असता तर पोलिसांना चाललं असतं तिकडे. म्हणून सांगितलं ना, तिथे बाजूला धरण फुटलं, तिकडे लोक मेली, तिकडे साधी तक्रार नाही, पोलिसांची कारवाई नाही. अनेक ठिकाणी सुमोटो केसेस पोलिसांनी केलेले आहेत. असा कुठलाही विचार तिकडे काय केलेला नाही. लोक जाऊन सुद्धा कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. असं असताना राणे आहेत म्हणून ही कारवाई आहे. कुठेतरी राणेंना अडचणीत टाकायचं म्हणून सगळं प्रशासन एक झालं आणि तातडीने ही सगळी कारवाई झालेली आहे. दबाव टाकण्यात आला. नाहीतर कशाला हे सगळं? हे काय 353 सारखा गुन्हा? कुठे काय लागलं? काय हात तुटलाय की पाय तुटलाय? काय झालंय? अहो, कोणाचं आहे म्हणजे आता इकडे पालकमंत्री कोण? त्यांच्याकडे गृह खातं आहे का नाही? आहे का नाही? सत्तेमध्ये आहेत का नाही? म्हणून सरकारमध्ये जे शिवसेना आहे आज ते सगळे एकवटले. जिल्ह्यातले सगळे जे काय कावळे होते, BJP शिवसेना जिल्ह्यातले म्हणतोय, ते सगळे एकत्र होऊन आज राणेंच्या विरोधात. हे आज फक्त या केस पुरतं नाही तर प्रत्येक निवडणुकीत हे चित्र आहे. आणि म्हणून आम्ही न्यायालयाचा सन्मान केला. नितेश राणे स्वतः हजर झाला, पळाला नाही. तिकडचा आमदार अजूनही लोक शोधतायत रत्नागिरीमध्ये. म्हणून जे जनतेची बाजू आहे ते आमचा आमदार घेत राहणार, स्वाभिमान पक्ष घेत राहणार. त्याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. पोलिसांना तर मला असं वाटतंय की त्यांना कोणाचा तरी जीव गेल्यावरच जाग येते असं प्रशासन वागतंय. आणि म्हणून हा सगळा जो दबाव आहे, एक लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेची बाजू घेतो तेव्हा त्याला तिथेच थांबवला पाहिजे. कारण का उद्या काही झालं तर त्याचा मतांवर रूपांतर होऊ देऊ नये, याच्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो. पोलीस हे दबावाखाली आहेत. दबावाखाली ही सगळी कारवाई चाललेली आहे. नाही तर असं कुठेही तो जो आरोप म्हणजे जो ज्यांनी अक्यूज म्हणजे ज्यांनी तक्रार केली आहे, फिर्यादी आहे, तो फिरतोय चांगला. कुठे कायदा सुव्यवस्थेचा विषय कुठे आहे? तो चांगला फिरतोय. सगळं काय व्यवस्थित चाललंय. म्हणून हे सगळं जे चाललंय ते कुठेतरी राणेंना अडचणीत आलेत ना, तर त्यांना चांगलेच अडचणीत टाका. आणि हे आताच नाही, आम्ही 20 वर्षापासून भोगतोय. त्याच्यामध्ये काय नवीन नाही. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. नितेश राणे यांनी फक्त चिखलच ओतला, मी निर्बुद्ध हायवे अभियंत्यांचे डोकेच फोडेन असा संतप्त इशारा काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांनी दिला.
कणकवली शहरातील हायवेच्या दुरावस्थेच्या त्रासाचा जाब विचारत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता शेडेकर यांच्यावर चिखलफेक करत मारहाण केली होती. 30 जूनच्या अतिवृष्टीनंतर ॲडव्होकेट उमेश सावंत यांच्या घरासमोरील नाल्यातील पाणी लगतच्या रामेश्वर प्लाझा इमारतीत घुसून रहिवाशांचे लाखोंचं नुकसान झालं होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांनी या नाल्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर हायवे अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य आणि ठेकेदाराच्या बेजबाबदार निकृष्ट कामाविरोधात सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली. माझ्या बंगल्यामध्ये पाणी भरलं होतं, 4 फूट पाणी भरलेलं होतं. त्याचं कारण सर्वस्व हे इथल्या कॉन्ट्रॅक्टरचं आहे. कारण माझ्या कंपाऊंडचा जो नाला आहे ते मी नगरपंचायतीची परवानगी घेऊन नाला बांधलेला आहे. त्याला स्लॅब घातला आहे, तो स्लॅब उंचावरती आहे. परंतु हायवेचा जो नाला जरी केलेला आहे तर नाला तो लेवल घ्यायला पाहिजे, तो लेवल घेतलेला नाही. आताही पाहिलात तर माझ्या कंपाऊंडच्या नाल्यातून पाणी जवळजवळ खाली येत आहे. हायवेला पाणीचे स्थान तो थांबतं आहे. हे थांबण्याचा अर्थ असतो तर स्लॅबची लेवल तरी बरोबर घातलेली नाही. हे अतिशय महत्त्वाचं काम रोड करण्याकरता ते नाला करायला पाहिजे. त्यानंतर नाल्याच्या पुढे जे बाहेर आउटलेट जायला पाहिजे पाणी रस्त्यावरची सर्व्हिस रोडला, त्या ठिकाणी 4 फुटाचा पाईप घातलेला आहे. नाला 10 फुटाचा आहे आणि पाईप 4 फुटाचा आहे. पाणी जाणार कुठल्या अर्थाने हे इंजिनियर लोकांना कळत नाही का? नारायणच्या मुलांनी फक्त त्याच्या शिकायला ओढला. हे कर्करोग हा त्रास आम्हाला जो त्रास त्याबद्दल मी त्या लोकांची अधिकाऱ्यांची डोकी फोडली असती. त्याकरता मला जेलमध्ये यायला पण आवडेल. त्याचं कारण असं आहे की त्या लोकांना सांगून कळत नाही. ते इंजिनियर आहेत, त्या हजाम आहेत, त्यांना कळायला पाहिजे लेवल कसं पाहिजे. नाल्यात स्टॉप वॉटर ड्रेनचं लेवल काढल्याशिवाय स्टॉप वॉटर ड्रेनचं काम चालू करायला नको होतं. जर PWच्या इंजिनियरना किंवा कोणाच्या इंजिनियर कळत नसेल आणि जर 10 फुटाच्या नाल्याचं पाणी 3 फुटातून जाऊ शकतं का, हा कॉमन सेन्स असेल तर डोकंच फोडाय. लोकांकरता डोकं फोडल्याशिवाय पर्याय नाही. कारण अधिकाऱ्यांना कळतं की ह्याला इंजिनियर कळतं, इंजिनियर झाले कसे, यांना सर्टिफिकेट दिली कोणी. आताही जो रोडवरती नाला केला आहे त्याचं लेवल बरोबर नाही, ते लेवल तरी खाली करायला पाहिजे. आणि पुढचा जो आउटलेट तरी केला आहे हायवेनंतर 3 फुटाचा, त्या ठिकाणी ज्या लेवलचा 10 फुटाचा नाला आहे तेवढा नाला पुढे पण यायला पाहिजे. तर कणकवली शहरात पाणी तुंबणार नाही. कारण 10 फुटाचा नाल्याचा आउटलेटचा 3 फूट ठेवला का 4 फूट ठेवला तर पाणी जाणार कसं? जोपर्यंत आउटलेटचं काम करत नाही तोपर्यंत हे काम करायचं नाही असं म्हणताना आम्ही काम बंद करून परत पाठवलेलं आहे. मी त्याकरता पोलिसांनाही बोलून दाखवलं, इन्स्पेक्टरला बोलून हे दाखवलं साईडमध्ये काय झालेलं आहे. SPशी कॉन्टॅक्ट करतो आहे. SPने फोन उचललेला नाही, त्यांना मी मेसेज पाठवलेला आहे. आणि हे जोवर आउटलेट बरोबर होत नाही तोवर कणकवली शहरवासियांना हा त्रास होणार आणि त्या लोकांचा गैरसमज होणार की विजय सावंतने नाल्यावर स्लॅब घातला त्यावेळी पाणी तुमचं हे गैरसमज आहे. कारण 10 फुटाच्या नाल्याचं आउटलेट 3 किंवा 4 फुटे जाईल कसं? कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. आमदार नितेश राणे यांनी केलेलं आंदोलन योग्यच, मात्र आंदोलनाची पद्धत चुकीची असल्याचं मत भाजप चिटणीस राजन तेली यांनी व्यक्त केलं. जनहितासाठी आंदोलने झाली पाहिजेत, तो लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. मात्र आमदार नितेश राणे व सहकाऱ्यांनी हायवे उपअभियंता शेडेकर यांच्यावर केलेली चिखलफेक चुकीची असल्याचं मत भाजप चिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केलं. मुंबई गोवा जो हायवे आहे, ह्या हायवेच्या संदर्भात सध्या ठेकेदारानं केलेलं काम आणि कणकवली शहरात झालेली प्रचंड मोठी अडचण ही वस्तुस्थिती आहे. आंदोलन करणं लोकशाहीमध्ये काही चुकीचं नाही, पण दुसरी जी पद्धत झाली ही 100% चुकीची आहे. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीवर ज्या पद्धतीने आंदोलन केलं ते आंदोलन अजून तीव्र करून जर त्याच ठिकाणी रस्ता रोकोसारखं व जोपर्यंत संबंधित सगळे अधिकारी येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही तर लोकांनी अजून चांगला प्रतिसाद दिला असता. लोकभावनेसाठीच त्यांनी कार्यक्रम केला. कारण काय, शेवटी आज त्या चिखलातून येताना 2 व्हीलर आणि सगळ्या सर्वसामान्य जनतेचे खरोखरच हाल होत आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. गेल्या 8 दिवसापूर्वी माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात मोठी बैठक झाली. ह्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि त्या सूचनेप्रमाणे कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू झालेलं होतं. परंतु दुर्दैवाने कणकवली शहरातली जी परिस्थिती त्या ठिकाणची उद्भवली की पुलाचं काम चालू आहे आणि ते चालू असताना पिलर घालताना सगळी माती रस्त्यावर येते, लोकांना अगदी जीव मुठीत घेऊन जावा लागतो. त्या आंदोलनाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, लोकांसाठीच होतं, परंतु पद्धत चुकीची होती. जर अधिकाऱ्यांच्या बाबतीत
जी गोष्ट जी झाली चिखलफेक ती जर झाली नसती त्या 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 बाबतीत तर निश्चितपणे आंदोलन ही जनतेसाठी असल्यामुळे आणि लोकशाहीमध्ये अशी आंदोलनं केल्याशिवाय जनतेसाठीच शेवटी असतात आणि लोकांची भावना असते. आंदोलन योग्य होतं परंतु पद्धत चुकीची होती. अधिकाऱ्यांच्या बाबतीत अशा प्रकारचं व्हायला नको होतं. 100% आत्ताचं सरकार एकदम सेन्सिटिव्ह आहे. स्वतः सगळ्या गोष्टीची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी पण घेतली होती, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी पण घेतली होती आणि मधल्या ह्या काळात प्रचंड पाऊस झाला. नंतर सूचना सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सांगितलेलं होतं, अशा प्रकारचे आदेश होते की जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेऊन त्वरित हे प्रश्न हाताळा. परंतु थोडं 2-4 दिवस इकडे तिकडे झाले असतील. त्यामुळे आंदोलनाबद्दल मला एकच या संदर्भात म्हणायचं आहे की आंदोलन करणं चुकीचं नाही, पण आंदोलनाची जी नंतर अधिकाऱ्यांच्या बाबतीत जी पद्धत झाली त्यामुळे सगळ्या ठिकाणी वेगळ्या रिॲक्शन या ठिकाणी आल्या. अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे व्हायला नको होतं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. रस्त्याच्या समस्येने सामान्य नागरिक मरण यातना सोसत आहेत. याबाबत वारंवार लक्ष वेधूनही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी लक्ष देत नाहीत. त्याचाच उद्रेक कणकवली शहरात झाला. त्यामुळे आमदार नितेश राणेंच्या भूमिकेचं मी समर्थन करत असल्याचं सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितलं. सामान्य नागरिक नेहमीच चिखलातून जातात, मात्र एक दिवस अधिकाऱ्याला चिखलाची अंघोळ घातली तर काय फरक पडतो असा उपरोधिक सवालही साळगावकर यांनी केला. एक इथे या ठिकाणी सांगतोय की गेले कित्येक महिने हे सगळे रस्ते खराब आहेत. कणकवलीचा असेल, कुडाळचा असेल, कुडाळच्या आमदारांनी काल परवा आंदोलनाची भाषा केली होती. सावंतवाडीच्या नगराध्यक्ष या नात्याने मी अनेक वेळा सावंतवाडी शहरातील रस्ते दुरुस्त करा, लोकांना त्रास होतोय, हे रस्ते व्हायला पाहिजेत, पत्र दिली, पालकमंत्र्यांना पत्र दिली, अधिकाऱ्यांना पत्र दिली. कोणत्याही स्वरूपाचं त्याच्यावरती काम झालेलं नाही होतं. त्याच्यानंतर मग 15 मेच्या दरम्यान आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेतला आणि त्या विराज देसाई म्हणून कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि म्हणालो, कशाची वाट बघता, ह्या रस्त्यातनं चालायचं कसं? अशा पद्धतीचं मरण यातना जनता सोसत होती. परंतु हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी तिथं उतरून येऊन बघणंच काय, पण त्या खड्ड्यामध्ये डांबरीकरण करून ते खड्डे बुजवावेत असे पालकमंत्र्यांच्या शहरात ह्यांना कधी वाटले नाही. आणि जवळजवळ 3.5 तासाचं आंदोलन केल्यानंतर त्यांनी वर्क ऑर्डर दिली. हे अपयश कोणाचं म्हणायचं? आणि काल जो कणकवलीमध्ये जी घटना घडली, कणकवलीमध्ये झालेला उद्रेक आहे असं मी मानतो आणि नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी समर्थन केलं आहे. कारण जर त्या ठिकाणी जनतेला नेहमी चिखलाची आंघोळ सोसावी लागते, मग एक वेळ अधिकाऱ्याने आंघोळ सोसली तर काय त्याच्यामध्ये वावगं ठरतं आहे? माझं पालकमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांनी डॉक्टर सॉरच्या समोर उभं राहावं. 15 मिनिटात चिखलाची काय आंघोळ असते ती त्यांना समजेल. आणि अशा पद्धती एक इथे या ठिकाणी सांगतोय की गेले कित्येक महिने हे सगळे रस्ते खराब आहेत. कणकवलीचा असेल, कुडाळचा असेल, कुडाळच्या आमदारांनी काल परवा आंदोलनाची भाषा केली होती. सावंतवाडीच्या नगराध्यक्ष या नात्याने मी अनेक वेळा सावंतवाडी शहरातील रस्ते दुरुस्त करा, लोकांना त्रास होतोय, हे रस्ते व्हायला पाहिजेत, पत्र दिली, पालकमंत्र्यांना पत्र दिली, अधिकाऱ्यांना पत्र दिली. कोणत्याही स्वरूपाचं त्याच्यावरती काम झालेलं नाही होतं. त्याच्यानंतर मग 15 मेच्या दरम्यान आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेतला आणि त्या विराज देसाई म्हणून कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि म्हणालो, कशाची वाट बघता, ह्या रस्त्यातनं चालायचं कसं? अशा पद्धतीचं मरण यातना जनता सोसत होती.
परंतु हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी तिथं उतरून येऊन बघणंच काय, पण त्या खड्ड्यामध्ये डांबरीकरण करून ते खड्डे बुजवावेत असे पालकमंत्र्यांच्या शहरात ह्यांना कधी वाटले नाही. आणि जवळजवळ 3.5 तासाचं आंदोलन केल्यानंतर त्यांनी वर्क ऑर्डर दिली. हे अपयश कोणाचं म्हणायचं? आणि काल जो कणकवलीमध्ये जी घटना घडली, कणकवलीमध्ये झालेला उद्रेक आहे असं मी मानतो. आणि नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी समर्थन केलं आहे. कारण जर त्या ठिकाणी जनतेला नेहमी चिखलाची आंघोळ सोसावी लागते, मग एक वेळ अधिकाऱ्याने आंघोळ सोसली तर काय? कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. हायवे दुरावस्थेवरून उपअभियंता शेडेकर यांना केलेली मारहाण आणि चिखलफेक म्हणजे आमदार नितेश राणे यांचा राजकीय स्टंट असल्याचे टीकास्त्र भाजपा नेते अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत डागले. माजी मुख्यमंत्री तथा नारायण राणे यांनी 25 वर्षात कधीही शासकीय अधिकाऱ्यावर हात उचलला नाही. नितेश राणे यांनी मात्र हायवे ठेकेदाराला बाजूला ठेवत उपअभियंत्याला टार्गेट केलं. ठेकेदाराशी नितेश राणे यांचे संगनमत असल्याचा आरोपही रावराणे यांनी केला. पालकमंत्र्यांनी हायवे ठेकेदाराला दिलेल्या 15 दिवसांच्या मुदतीत सुधारणा केली नाही तर भाजपा पदाधिकारी हायवे ठेकेदाराला शहरातील हायवेवरून फिरवतील असा इशाराही अतुल रावराणे यांनी दिलाय. पाहुयात काय म्हणाले अतुल रावराणे. असताना आपल्या हातातला हा मुद्दा निघून चाललाय आणि आपल्याकडे कुठला विषय राहणार नाही हे लक्षात घेऊन आमदार नितेश राणेने आल्यावरती विधानसभा संपल्यानंतर इथे आल्यानंतर एकतर ते विधानसभेमध्ये उशिरा आले ते सुद्धा तिथे जे मुख्य विषय ते सोडून जानकरांना मच्छीचे काटे किती आणि काय नाही ते सगळे दाखवत बसले होते. ज्या विषयाबद्दल बोलायचा तो विषयच धरला नव्हता. इथे आल्यानंतर मग काहीतरी नवीन स्टंटबाजी करून हा विषय आपल्या ताब्यात आला पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांना जसं तिकडे बांगडाफेक केली आणि मच्छीमारांच्या प्रश्नावरती आंदोलन छेडल्यासारखं स्टंटबाजी केली, तशी स्टंटबाजी इथे हायवेसाठी करून आपण काहीतरी जनतेसाठी करतोय असं लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे काल केलेलं आहे. ही निव्वळ स्टंटबाजी. महिन्यापूर्वी या नितेश राणेंनी ठेकेदारासाठी या हायवेसाठी टपरीवर धारक जे होते या टपरीधारकांची मीटिंग लावून या ठेकेदारासाठी सेटलमेंट घडवून आणली. त्यांना दुसरी टपऱ्या देतो सांगितलं. बाकीचे सगळे विषय त्यावेळेला सेटलमेंट करून विषय मिटवले आणि त्या प्रत्येकातून मार्ग काढतो राहिले. त्यातला कुठलाही विषय आजपर्यंत करू शकले नाहीत आणि या सगळ्यावरती पडदा पडावा म्हणून आता त्यांनी हा काल केलेला स्टंट आहे. लोकांची सहानुभूती कशी मिळवावी यामध्ये नितेश राणे फार पटाई देत आणि त्यांच्या या युक्तीमधला हा एक भाग आहे. प्रत्येक ठिकाणी ते स्टंटबाजी करतात. 5 वर्षात त्यांनी स्टंटबाजीशिवाय काही केलेलं नाही. लोकसभेमध्ये मिळालेली जबरदस्त हार आणि आपल्या विधानसभेमध्ये पूर्ण डळमळीत झालेलं आपलं स्थान मजबूत करायसाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम यांनी आता हे चालू केले. स्टंटबाजीचे सन्माननीय राज्यसभेचे खासदार नितेश राणे नारायण राणे यांनी कालच्या या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला, जाहीर माफी मागितली. मला वाटतं नितेश राणेने आपल्या वडिलांकडनं शासकीय अधिकाऱ्यांशी कसं वागावं हे शिकलं पाहिजे. नारायण राणेंबद्दल शासकीय अधिकाऱ्यांना आदरयुक्त भीती होती पण त्यांनी कधी कायदा हातात घेतला नाही. कुठल्या अधिकाऱ्याला कधी मारझोड केली नाही. मारझोड करून कधी प्रश्न सुटत नसतात. या जिल्ह्याचा विकास हा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक ठेवून सोडवायचे असतात पण तो वचक ठेवताना
त्या अधिकाऱ्याने इथे कामही केलं पाहिजे आणि इथे राहायला पाहिजे हेही बघणं आपलं कर्तव्य आहे. त्या अधिकाऱ्याला जर काही त्रास असेल किंवा काही अडचणी असेल त्या दूर करण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी आहोत. हे नितेश राणेंनी भान ठेवलेलं नाही. या जिल्ह्यामध्ये जर अधिकारी चांगले आले नाहीत आणि अशा प्रकारे जर मारहाण होत राहिली तर या जिल्ह्याचा याच्या पुढे विकास होणार नाही. अधिकारी नाही आले तर प्रशासन काम करू शकणार नाही. आज आपल्या हॉस्पिटलची दुरावस्था यामुळेच झालेली आहे. कुठलाही डॉक्टर इथे आपल्या जिल्ह्यामध्ये यायला मागत नाही. तर आपल्या जिल्ह्यामध्ये जर उद्या प्रशासकीय अधिकारी नाही आले तर ह्याचा पर्यायाने या संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी ही नितेश राणेची असेल आणि या सर्व गोष्टीला जबाबदारी त्यांची असेल. वेगवेगळ्या प्रकारे कुठेतरी काहीतरी करून लोकांसमोर आपण आलं पाहिजे आणि लोकांसमोर आपण चमकलं पाहिजे. यासाठी हे नितेश राणे हे सगळं करतायत. त्यांनी आपल्याकडनं 15 दिवसाची मुदत ही हायवे प्रशासनाने घेतली होती. हाऊस अधिवेशनामध्ये झालेल्या विषयावरूनच ही बैठक घेण्यात आली होती. यापुढे जर एखादा जरी ॲक्सिडेंट होऊन एखाद्या व्यक्तीला जर जीवितहानी झाली किंवा त्याचं जर नुकसान झालं, हे झालं, ॲक्सिडेंट झाला किंवा त्याची जीवितहानी झाली तर त्यांच्यावरती संबंधित ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये SP साहेबांना दिले होते. हे चालू आहे. त्याबद्दल आत्ताच मागच्या आठवड्यात जे आपण सर्व पत्रकार मित्र पण होतात, पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी सर्व हायवेच्या तसेच PWDच्या आणि सर्व संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी, SP गेडाम साहेब, कलेक्टर साहेब आणि या सर्वांची इथे कणकवली रेस्ट हाऊसला बैठक घेतली होती सकाळी 8 वाजल्यापासून. मी आणि माझे सहकारी संदेशजी पारकर यांनाही आम्हालाही त्यांनी बोलावलं होतं त्या बैठकीला. आम्ही ते सर्व या जिल्ह्यातल्या या शहराचे अगदी बांध्यापासून ते खारेपाटणपर्यंत हायवे संबंधात जिथे मग ज्या काही तक्रारी होत्या त्या आम्ही सर्व प्रश्न मांडले होते. पालकमंत्र्यांनी त्याची बैठक घेतल्यानंतर 15 दिवस त्यांना मुदत दिलेली आहे. पालकमंत्री 15 दिवसात काय करतायत, त्यांच्याकडनं त्या अधिकाऱ्यांकडनं काय काम करू हे पाहू. नाहीतर आम्ही स्वतः त्या ठेकेदाराला घेऊन स्वतः आमच्या शासनाच्या चौकटीत बसून हे सर्व कामं आम्ही करून घेणार. नितेश राणेंनी ठेकेदाराला का आणलं नाही याबद्दल माझ्या मनात एक प्रश्न आहे की अधिकाऱ्यांवर तुम्ही जो रोष दाखवला तो ठेकेदाराला तुम्ही का बाजू, ज्याने कामच निकृष्ट केलंय, ज्याने ते काम करू शकलेलं आहे किंवा त्याच्यामुळे तो रस्ता चुकीचा होतोय किंवा त्याच्यामुळे खड्डे पडले तर ती ही सर्व ठेकेदाराची चुकी असते. पण ह्यांची स्वतःची ठेकेदार संघटना आहे, स्वाभिमान संघटना ही ठेकेदारांची संघटना आहे. त्याच्यामुळे ते ठेकेदाराचं पाठराखण करतायत. त्याच्यावर त्यांचा काहीतरी व्यवहार झाला असेल की आत बाहेर काहीतरी संबंध असतील म्हणून त्यांनी ठेकेदाराला बाजूला ठेवला आणि अधिकाऱ्यावर रोष काढला. हे कितपत योग्य आहे ते ही जनता हुशार आहे आणि जनता समजते आणि याच्या मागे कुठलीही सिंधुदुर्गातली जनता याला समर्थन देणार नाही याबद्दल मला 100% खात्री आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. आमदार नितेश राणे यांनी हायवे दुरावस्थेवरून उचललेल्या टोकाच्या पावलांनंतर कणकवली शहरातील ऑटो रिक्षा चालक मालक आणि 6 सीटर मॅजिक संघटनेनं शुक्रवारी दुपारनंतर रिक्षा बंद ठेवत समर्थन केलं. तर शहरातील हायवे दुरावस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या सर्व संघटना आणि पक्षांना पाठिंबा दर्शवत कणकवली तालुका व्यापारी संघटनेनं दुपारनंतर कणकवली बाजारपेठ बंद ठेवली. आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी हायवेच्या दुरावस्थेवरून हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती.
या प्रकरणी आमदार नितेश राणेंसह स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। या प्रकरणी कणकवलीतील व्यापाऱ्यांचेही आमदार नितेश राणे यांच्या समर्थनार्थ दुपारनंतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। रिक्षा चालक मालक संघटनेनंही याला पाठिंबा दर्शवलाय। हायवेवरील चिखलाचा शहरातील व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसत होता। हायवेवर अपघातांचं मोठं प्रमाण आहे। अधिकारी या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या भूमिकेला कणकवली व्यापारी संघानेही पाठिंबा दर्शवलाय। कणकवली शहरातील हायवेच्या दुरावस्थेवरून आमदार नितेश राणे यांनी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हायवे उपअभियंता शेडेकर यांच्यावरती चिखलफेक आणि मारहाण सुद्धा केली होती। त्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत हायवे उपअभियंता शेडेकर यांच्या तक्रारीनुसार आमदार नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करत त्यांच्यासोबत अन्य 19 आंदोलनकर्त्यांना अटक केली होती। त्यानंतर मग कणकवली शहरातून जे काय आजच्या दिवसामध्ये त्याचे पडसाद उमटू लागले। ऑटो रिक्षा चालक संघटनेने जो काय आमदार नितेश राणे यांना पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण शहराने दुपारनंतर ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने आपल्या रिक्षा आणि 6 आसनी मॅजिक सीटर ज्या त्या बंद केलं। त्या कणकवली बाजारपेठेमध्ये सुद्धा बघितलं आपण तर एक दुकानं जे ते बंद ठेवण्यात आली। ती कणकवली व्यापार संघटनेकडून असं सांगण्यात आलंय की कणकवली शहरातील हायवेच्या दुरावस्थेमुळे साहजिकच आहे की तो व्यापाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसतोय, नागरिकांना बसतोच आहे। कणकवली शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल जी काही संघटना किंवा जो पक्ष किंवा जो पुढारी अशा पद्धतीनं आवाज उठवेल, कणकवलीकरांच्या प्रश्नांना वाचा फोडेल, त्याच्या पाठीशी आम्ही कायमच राहू। मग पक्ष किंवा संघटना आम्ही बघणार नाही अशा प्रकारचं प्रसिद्धीपत्रक जे आहे तिथे कणकवली व्यापारी संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेलं आपण पाहू शकतो की कणकवली शहरामध्ये पूर्णतः शुकशकाट आहे। कणकवली शहरामधील बघितलं आपण तर सर्व दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि आज दुपारनंतर पूर्णपणे बघितलं आपण तर कणकवली शहरातील बाजारपेठ बंद ठेवून जी आहे ते काल झालेल्या प्रकाराचा इथं एक प्रकारे समर्थन केलेलं आहे। आणि बघितलं आपण तर अशाच पद्धतीनं हायवेच्या दुरावस्थेवरून कोणी जी संघटना किंवा कुठलाही पक्ष जो कोण आवाज उठवेल त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार जो आहे तो कणकवली व्यापारी संघटनेनं व्यक्त केला आणि तो कृतीतून प्रत्यक्षपणे त्यांनी दाखवून पण दिलेला आहे। कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स, ओरोस। गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कर्नाटकला जोडणाऱ्या तिलारी राम घाटातील रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। हा घाट रस्ता मध्यरात्री वाहून गेल्याने सुदैवानं मोठा अनर्थ टळला। दिवसा या मार्गावरून एसटी बरोबर खासगी वाहनांची मोठ्या संख्येनं रहदारी सुरू असते, त्यामुळे दिवसा ही घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती। तिलारी राम घाट हा सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा जवळचा मार्ग आहे। मुसळधार पाऊस पडत असल्याने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घाट पायथ्यापासून जवळ 3 किलोमीटर अंतरावर हा घाट रस्ता वाहून गेलाय। या रस्त्याच्या कडेला असलेला साधारण 50 ते 60 मीटर अंतराची संरक्षण भिंतीबरोबर अर्धा डांबरी रस्ता खचलाय। त्याचबरोबर माती, मोठमोठे दगड आणि झाडे खाली घाटात जवळ 1 किलोमीटर अंतरावर वाहून आली आहेत। त्यामुळे शुक्रवारी दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रत्यक्ष पाहणी केली। वाहतुकीस हा मार्ग अत्यंत धोकादायक असल्याने या घाटामार्गे जाणारी एसटी बरोबर खासगी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे। गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा असा तिलारी रामघाट असल्याने वाहतुकीच्या मार्गाने अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे कोल्हापूर बांधकाम विभागाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे।
वेळीच उपाययोजना न केल्यास हा घाटमार्ग बंद पडण्याचा धोका उद्भवणार आहे. दरम्यान दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, प्रवीण गवस यांसह आदींनी या घटनास्थळी दाखल होत घाट रस्त्याची पाहणी केली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. कबुलातदार प्रश्नासंदर्भात आंबोली येथे पालकमंत्री केसरकर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आंबोली व गेळे जमीन वाटपाची प्रक्रिया 20 ते 25 दिवसात होईल असं आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिलं. मात्र चौकुळबाबत या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. कबुलातदार प्रश्नासंदर्भात आंबोली, गेळे आणि चौकुळ ग्रामस्थांची बैठक पालकमंत्री केसरकर, जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या समवेत शुक्रवारी झाली. आंबोली आणि गेळे येथील जमीन वाटून घेण्याबाबत ग्रामस्थांची संमती आहे. मात्र वहिवाटीखालची जमीन सोडण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय. त्यासाठी येत्या 4 दिवसात या प्रश्नावर पुन्हा बैठक घेण्यात येईल. तसेच चौकुळ प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करण्यात येईल असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. चौकुळ येथील जमीन प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदार यांच्या समितीला अधिकार दिलेले आहेत. समितीच्या व ग्रामस्थांच्या एकत्रित बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असेही केसरकर यांनी सांगितले. या बैठकीला कृती समिती अध्यक्ष शशिकांत गावडे, माजी सरपंच गजानन पालेकर, श्रीकांत गावडे, कैलास गावडे, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आमचं म्हणणं एवढंच आहे शासन की आज आम्ही कुठलेही तर प्रत्यक्ष वाटत होताना गावामध्ये कुठलाही वाद निर्माण नाही अशी काळजी समितीने आणि या सगळ्या प्रमुख गावकऱ्यांनी घ्यावं अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे आज जरी सूत्र जवळजवळ फायनल झालेलं असेल तरी आणि 4-5 दिवस गावामध्ये ग्रामस्थ बसतील आणि हे कसं स्मूथ होईल याचा ते विचार करतात. चौकूच्या संदर्भात अजूनही प्रस्ताव आम्हाला प्राप्त झालेला नाही. चौकूचं ह्या संदर्भातलं काम आहे ते ॲडव्होकेट त्यांच्याकडून काही नोट्स आलेले आहेत ते आम्ही तपासून बघतो. परंतु चौकूच्या ग्रामस्थांनी मागणी केली तर त्यांच्या गावामध्ये जाऊन जशी आंबोलीला मीटिंग घेतली जाते तशी चौकूला सुद्धा घेतली जाईल. आता हे अधिकार शासन म्हणून आम्ही खाली जिल्हाधिकाऱ्यांकडे ट्रान्सफर केले आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना मुंबईला येण्याची काही आवश्यकता राहिलेली नाही. कलेक्टर, प्रांत आणि तहसीलदार यांचीच कमिटी असल्यामुळे ते ग्रामस्थांचे प्रश्न समजावून घेऊ शकतात आणि त्याच्यावर मार्ग. त्याच्यामुळे लवकरात या कामासाठी ज्या ज्या लोकांनी हे दिलेलं आहे आपलं सहकार्य दिलेलं आहे त्या सगळ्यांची आम्ही नेहमीच आभारी आहोत. हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी आम्ही अपेक्षा. आता प्रथम एक असं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये पुढाकार जी वनसदृश्य जमीन आहे जिथं मालक खाजगी आहे त्यांना आम्ही विक्रीची परवानगीचा देणारा GR काढलेला आहे. 1 वर्षापूर्वी हा GR काढला तर ते सूत्र आंबोली चौकुळ वेळेला लावता येईल याच्यावर आमच्या शासनाच्या स्तरावर विचार चालू आहे. आणि ते जर तसं तत्त्व लावायचं लॉ अँड ज्युडिशरीने मान्य केलं तर मग हा प्रश्न सुटण्याला खूप मदत होईल. कारण पूर्वीची कुटुंब आणि आताच्या कुटुंबांची संख्या वाढलेली आणि त्या मनाने वाटप योग्य जमीन कमी राहिलेली. त्याला काय झालं की वन खात्याने नोटीस देताना जे कबुलातदार गावकर आहेत त्यांच्या संख्येला मिनिमम जे होल्डिंग आहे त्याला बोलून ते खाजगी वने लावायचे. तर त्याच्यावर सुनावणी घेण्याचे अधिकार हे प्रांतांचे. आकारीपट जमीन कशी आहे, सरकारी आकारीपट कशी असते की ज्या ठिकाणी काही साथी आल्या, लोक सोडून गेले, लोकांना आपलं हे भरता आलं नाही, टॅक्स भरता आला नाही तर शासनाने त्या जमिनी ताब्यात घेतल्या. खंड हे राहिले म्हणजे शासनाचा टॅक्स हे राहिले आणि त्याच्यामध्ये सरकारी आकारीपट. आणि आकारीपटावर जे अतिक्रमण आहे ते नियमित करायचं शासन. परंतु आंबोली चौकुळ ही अतिक्रमण केलेली जमीन ही कंटिन्युअसली सुरुवातीपासून आजपर्यंत त्यांच्याच ताब्यात आहे.
संस्थांनीही त्यांच्यासाठीच दिलेली होती आणि टॅक्स गोळा करण्यासाठी कबलातदार गावकऱ्यांना हे दिलेलं होतं, त्यांचे अधिकार दिलेले होते आणि त्याच्याचबरोबर गावातल्या कुठल्या माणसाने कुठे जमीन कसावी हे ठरवून देण्याचं, कारण कोणाला तरी अधिकार दिल्याशिवाय नाही तर कोणी जाऊन कुठे जमीन कसावी. हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेली परंपरागत आहे. त्यामुळे आमच्या शासनाकडे नेहमी म्हणणं आहे की हे लिगल ऑक्युपंट आहे आणि त्यांना क्लास वनने ही जमीन दिली आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून स्थानिक लेवलचीच कमिटी याच्यावरती नेमली. वाटप प्रक्रिया कधीपर्यंत ही साधारण माझ्या मताप्रमाणे 20-25 दिवसामध्ये सगळी पूर्ण झाली का त्या म्हणते वाटपाचा GR निघाला. त्यात प्रत्यक्ष वाटप करताना तिथं जायला लागेल, मोजायला लागेल आणि आज जर मी जेवढी जमीन म्हणतो तेवढी जमीन होणार नाही, कारण त्याच्यामध्ये रस्त्याची वगैरे जमीन होते. काही ठिकाणी स्मशानभूमी ज्या वाडीला नाही तिथे स्मशानभूमी त्यांना द्यायला, छोटी मुलांची बालोद्यान ती जमीन द्यायला, इतर काही अशा स्वरूपाच्या ज्या गावाच्या त्या जी वाडी आहे त्याच्या एक्सटेन्शनसाठी काही वाडीमध्येच काही जमीन त्यांना घरं महाराष्ट्र शासन आपल्यासाठी खूप मोठी जमीन याच्यामध्ये राखून ठेवत नाही, कारण मुळातच गुन्हा आल्याने जमीन कमी झाली आहे. आम्हाला जमीन कशासाठी लागते? महाराष्ट्र शासनाच्या इथे जमिनी आहेत, परंतु आम्हाला जमीन विशेषतः आंबोलीचा वापर घेण्यामध्ये पर्यटनासाठी लागते. आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या रिपोर्टनुसार आंबोलीला गोल्फ कोर्स आणि कन्व्हेन्शनल सेंटर झालं, आंबोली आंतरराष्ट्रीय नकाशावर येऊ शकतो आणि म्हणून याच्यासाठी जी जमीन आहे हे रिझर्वेशन आम्ही मेननच्या जमिनीला करतो आणि इतर सुद्धा आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी वगैरे जी जमीन आहे सुद्धा आम्ही याच्यामध्ये मेननच्या जमिनीला करतो. आम्ही त्यामुळे सुद्धा सामोरं घालून गेले लोकांमध्ये जाण्यामध्ये सगळं स्मूथ मेनन कंपनी आम्ही आरक्षित करणार पर्यटन आणि इतर पिकं पैसे नाही मी त्यांनी डेव्हलप करू शकतो. शेवटी गोल्फ कोर्स होण्याशी आमचं होतं, आम्ही घेणार थर्ड पर्सनला बोलून त्यांनी तिथं गोल्फ कोर्स करावा, एरवी तरी ते काय करत नाही, गोल्फ कोर्स करावा, कन्व्हेन्शन सेंटर करावं, त्यांना ती मुभार आहे. परंतु अदरवाईज ती जमीन ॲक्वायर करून तिथं केलं. आता हे वाटप वयोवृत्तीप्रमाणे होणार आहे. ॲक्वायर करतो त्यावेळेला त्या शासनाच्या नियमानुसार त्या आरक्षणाप्रमाणे मूळ मालकाला त्याचं डेव्हलपमेंट करण्याचा अधिकार त्यांनी नाही केलं तर शासन ताब्यात घेते आणि स्वतः ही पाळी मला वाटतं यायला कारण बरेचसे प्रश्न सांगितल्यानंतर मला हे सगळे आपले अनेक गोष्टी आता जो आहे ना ते जे आताचा सर्वे झालेला आहे हा 1958ची धरलेली आहे. परंतु त्याच्यानंतर कुटुंब संख्या वाढलेली आहे. तर याच्यावर काय इलाज करायचं याचं सोल्युशन हे त्यांच्याकडूनच मिळतं. 4-5 दिवसामध्ये ते एकत्र बसले. आत्ता जर हे केलं ना साधारण 1 एकरच्या आसपास प्रत्येकाला जर वन सोडलं आणि वन जर आपण धरली, वनाची जमीनचं जर वाटप झालं जे आता आम्ही ज्याप्रमाणे हे आवाज केलेलं आहे वनसदस्य तसं झालं तर मग 2000 हेक्टरच्या आसपास जमीन 2000 हेक्टर ते 2000 हेक्टर मग शासन वाटणार ते वाटप असताना वन तिथे झाडं लावण्यासाठी काही ग्रीन झोन केलं, कारण ती खूप जास्त जमीन आहे आणि त्याच्यामध्ये हरितपट्टा निर्माण करणं वगैरे जे काय कारण शेवटी त्यांना प्राणवायूचं सगळं जर पूर्ण त्याच्यामुळे ते मग प्लॅनिंगच्या नियमानुसार थोडेफार हरितपट्टा सगळी जमीन त्यांना मध्ये ग्रीन पॅचेस निर्माण त्यानंतर धरण बांधण्यासाठी जमीन हे वाटप करत असतात. समजा वनाखालची जमीन वाटायची झाली विकेरामुक्त वाहन म्हणून वाटत असतात 31 जमीन आज चर्चा झाली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. गेली 3 वर्ष दुरुस्ती रखडलेल्या कोळंब पुलाची अखेर दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुलावरून एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. कोळंब पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर बांधकाम विभागाने 2 दिवसांपूर्वीच पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस योग्य आहे का याची चाचणी घेतली होती.
ती चाचणी यशस्वी असल्याचे पत्र बांधकाम विभागास प्राप्त झालं। या पार्श्वभूमीवर गुरुवारी मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोदे यांच्यासह पुलाची पाहणी केली। शुक्रवारपासून एसटी वाहतूक सुरू करण्यात येईल का याबाबत विचारणा केली। त्यानुसार सायंकाळी मालवण कांदळगाव मसुरे मार्गे पोईफी फेरी पुलावरून सोडण्यात आली। यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते एसटीला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आलं। यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कोळंब पूल नादुरुस्त बनल्याने गेली 2 ते 3 वर्षे या मार्गावरून एसटी वाहतूक पूर्णपणे बंद होती। आता पूल दुरुस्ती व बांधकाम विभागाच्या वाहतूक योग्य अहवालानंतर पुलावरून एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। 2 दिवसात या मार्गावरील एसटी फेऱ्यांचे नवे वेळापत्रक निश्चित करून पूर्ववत वाहतूक केली जाईल, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। पिंगुळ येथील संदीप पिंगुळकर यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आणि त्यांच्या विरुद्ध ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या 11 जणांना अटक करावी यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याच्या समोर राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती तसेच अन्य संस्थांनी धरणे आंदोलन केलं। पिंगुळ येथील संदीप गोपाळ पिंगुळकर यांना पिंगुळ येथील रमेश राजाराम धुरी, प्रमोद धुरी, बाळू धुरी, विजय परब, अविराज धुरी, मधुकर धुरी, शशिकला धुरी, माधुरी धुरी, अन्नपूर्णा धुरी, रेश्मा धुरी तसेच डिगस हिंदेवाडी येथील अविनाश परब यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। त्यानुसार ॲट्रोसिटी गुन्हाही दाखल झाला होता। ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांना अटक करा अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली। यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। मी आमची भूमिका सांगतो। आज आम्ही या ठिकाणी जे जमलेलो आहोत समाज म्हणून जमलेलो आहोत। आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातला इतिहास असा आहे की या जिल्ह्यामध्ये ॲट्रॉसिटीचे प्रकरणं घडल्यानंतर काही ठराविक लोक हे त्या ज्या घटना आहेत त्या खोट्या आहेत असं ओरड घालत सगळे जिल्ह्याभर फिरत राहतात आणि त्या गोष्टीचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। दुसरी गोष्ट राहिला मुद्दा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांची भूमिका, पोलीस कधीही आपल्याला सहकार्य करताना दिसत नाही। याची अनेक उदाहरणं देता येतील। म्हणजे राठोड्याचं प्रकरण आहे, पोंबुर्ल्याचं प्रकरण आहे आणि त्यालाच जोडून अलीकडे हे आता पिंगोळीचं प्रकरण आहे। संदीप पिंगुळकरला मारहाण झाल्यानंतर जातीवाचक त्याला शिवीगाळ करून मारहाण केल्यानंतर कोणत्याही पद्धतीने प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही। उलट त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले गेले। जर त्याला मारहाण झाल्यानंतर तो रक्तबंबाळ झाला होता, मग त्याला सगळ्यात पहिली भूमिका ही होती की त्याच्या आधारे त्यांनी 307चा गुन्हा तर दाखल केला पाहिजे होता। मारहाण झाली, त्याला ते दिसत होता, त्याचं रक्त आलं होतं, तरीही समोरच्या माणसाला केवळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही। हा कोणी ठरवला? पोलिसांना हे अधिकार कोणी दिले? आणि तपास काम जर करणार असाल तर तुम्हाला इतका वेळ का लागतो? आणि तुमच्याकडे पुरावे नाहीत हे तुम्ही जर म्हणत असाल, आतासुद्धा वकील साहेब त्यावर माझ्यापेक्षा जास्त बोलतील, पण जर तुमच्याकडे पुरावे नाहीत तर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ॲट्रॉसिटीच्या घटना घडतात। त्यातील जे आरोपी आहेत ते याच्यापूर्वी अटक कसे आले आणि असे कोण पुरावे ठेवून हे करतात का? ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये जी शिथिलता सरकारने आणलेली आहे त्याचे दुष्परिणाम म्हणून पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतात ते आम्हाला कळत नाही। आमचं आता म्हणणं असं आहे की जोपर्यंत धुरी कुटुंबियांना अटक होत नाही तोपर्यंत समाजाच्या वतीने आंदोलन सुरू राहणार आहे आणि या आंदोलनाच्या मार्फत आम्ही या प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण कायद्याचा प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि कायद्यानुसार वागा, अन्यथा समाजाला याच्या पुढे अधिक ताकदीने रस्त्यावर उतरावं लागेल। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। वैभववाडी तालुक्यातील निम अरुळी येथे रस्त्यावर चिंचेचं झाड कोसळलं। शुक्रवारी सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडली। यामुळे वाहतूक तासभर ठप्प होती। शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला।
वैभववाडी तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी नीम अरुळी येथे चिंचेचे झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे सडुरे वैभववाडी वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे शिराळे सडुरे भागातील विद्यार्थी रस्त्यात अडकून पडले होते. तब्बल तासाभरानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी झाड बाजूला केले. यानंतर सडुरे वैभववाडी मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. वादळी वाऱ्यामुळे गुरुवारी दुपारी मांगवली बौद्धवाडी येथे अशोक रघुनाथ कांबळे यांच्या घरावर झाड पडलं. यात छपराचं 20,000चं नुकसान झालं. तलाठी प्रमोद वाले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पावसामुळे घाटातही किरकोळ पडझड सुरू आहे, मात्र त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही. तालुक्यातील दोन्ही घाटातील वाहतूक सुरळीत आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. देवगड पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत सदस्य सदाशिव ओगले यांनी शिक्षण विभाग, BSNL विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आजच्या पंचायत समितीच्या सभेमध्ये तालुक्याच्या दृष्टीने एक तर देवगड तालुका दुर्गम आहे आणि अशा परिस्थितीत देवगड तालुक्यातली टेलिफोनची व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. एकतर हेवी रेन ह्या देवगड तालुक्यात आहेत. मला वाटतं पोलीस स्टेशनचे फोन सुद्धा बंद असतात ही त्याच्यापेक्षा शोकांतिक आहे. विशेष करून जे मिडबॉय एक्सचेंज आहे 238 हे तर गेले 2-3 महिने ते घरघर लागले आहे आणि त्याचे 100% फोन बंद आहेत. टेलिफोनच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा होय म्हणून त्याने याच्यावर कुठली कारवाई केली नव्हती. मला शेवटचा पर्याय म्हणून त्यांना सांगावं लागलं, जर 8 दिवसात टेलिफोन हे सुरू झाले नाही तर ह्या सगळ्या तुमच्या ऑफिसला टाळा घालण्यात येईल आणि सामूहिक कायदेभंग करून तुम्हाला जाळ आणण्याचा प्रयत्न केला जाईल. मुद्दा एक. दुसरा मुद्दा, शिक्षकांच्या बाबतीत जो विषय झाला की आज शाळांची पटसंख्या कमी झाली. माझं असं म्हणणं होतं सवारला ते पटलंय आणि त्याबद्दल जे अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत किंवा अन्य आरोग्याचे कर्मचारी असतील, यांची मुलं जी देवगडमध्ये इंग्लिश मिडियम असेल अन्य शाळांमधून जी पाठवतात खर्च करून, ती न पाठवता त्यांची मुलं त्या शाळेत त्यांच्या हेडक्वार्टरलाच त्यांनी आपल्या शाळेत घालावी आणि आपला आदर्श तालुक्यात निर्माण करावा. तर हा जो पटसंख्येचा प्रश्न आहे तो काही प्रमाणात मिळू शकेल. आणि तिसरा मुद्दा जो आहे टंचाईच्या बाबतीत, देवगड तालुक्यात वास्तविक टंचाई सगळ्यात जास्त देवगड तालुक्यात आहे, कारण 70% देवगड तालुक्याचा भाग हा कातळी भाग आहे. मात्र देवगड तालुक्यातल्या टंचाईची सभा या तालुक्यातल्या आमदारांनी ऑक्टोबरमध्ये न घेता डिसेंबर-जानेवारीमध्ये घेतली. टंचाईसारख्या अत्यंत गांभीर्याच्या विषयामध्ये सुद्धा जर अशा प्रकारची अनास्था असेल आणि प्रत्यक्षात जी कामं मंजूर झाली ती कधी तर ज्या वेळेला 30 जून ही टंचाई शेवटची डेडलाईन आहे आणि ती कामं मंजूर होताना जवळपास 15 मे नंतर मंजूर झाली. मात्र त्यानंतर त्याची प्रोसेस करताना, टेंडर प्रोसेस करताना जो कालावधी झाला त्यामुळे देवगड तालुक्यात टंचाईच्या कामांमध्ये मंजूर होण्यामध्ये अन्याय झालाय. जो देवगड तालुक्याचा आराखडा केला गेला त्याच्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये काटछाट केली गेली आणि याचा परिणाम असा आहे की देवगड तालुक्यातली अनेक कामं ह्या टंचाईच्या आराखड्यात दरवर्षी रिपीट होत आहेत आणि टंचाईची परिस्थिती जैसे ते राहते. हे जे टंचाईचं नाटक केलं जातं, मिटिंग घ्या, त्याचा जो खर्च आहे सगळा, बैठका, सभा असतील, एवढ्या रकमेची सुद्धा कामं मंजूर झाली की नाही ही शक्यता आहे. वास्तविक सभागृहात त्यांच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की टंचाईची कामं ही 10% सुद्धा मंजूर झालेली नाही. हे अपयश, हे निश्चितपणे अपयश हे ह्या जिल्हा परिषदेचं म्हणा किंवा या आमदारांचं म्हणा मान्य करावं लागेल. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. रावसाहेब पोपटे वाळके कॉलेज बांधा या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून कौशल्य विकास व स्वयंरोजगार यावर आधारित अनेक कोर्स सुरू केले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन उज्ज्वल यश संपादित केलंय. यावर्षी या विद्यालयाला NCCचं युनिट मिळालंय.
तसेच या वर्षीपासून या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य श्रीकांत सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालयामध्ये शारदा शिक्षा फाउंडेशन ऑफ सागोवा आणि शिक्षण प्रसारक मंडळ बांधला यांच्या विद्यमाने इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स हे सुरू होत आहे. हे इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज जे आहे ते नॉर्थ वेस्ट ॲक्रेडिटेशन कमिशन अमेरिका या बोर्डाशी रिलेटेड आहे. हा ज्युनियर कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हे विद्यार्थी भारतातल्या विद्यापीठामध्ये आणि भारताबाहेर आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये देखील अन्य विद्यापीठामध्ये देखील सहभाग घेऊ शकतात, प्रवेश घेऊ शकतात. याला भारतातल्या सगळ्या विद्यापीठांची मान्यता आहे. हा कोर्स जो आहे हा सर्वस्वी वेगळा आहे. अमेरिकन शिक्षण पद्धती जी आहे, अमेरिकन पॅटर्न ज्याला म्हटलं जातं, विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारचं शिक्षण आहे आणि हे शिक्षण देण्यासाठी त्यांचा जो स्टाफ आहे या स्टाफला देखील व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि हे प्रशिक्षण दिलेले प्रशिक्षण विद्यार्थी केंद्रित असं कला, वाणिज्य आणि विज्ञान आंतरराष्ट्रीय स्तरावरचं शिक्षण देणार आहे. आपल्याकडं आंतरराष्ट्रीय ज्युनियर कॉलेज सुरू होत आहे. ही एक अत्यंत अभिमानाची बाब आहे. या आंतरराष्ट्रीय ज्युनियर कॉलेज आहे जे आहे इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज, हे इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज याची सगळं प्रशासन जे आहे हे प्रशासन आपल्याला शारदा शिक्षा फाउंडेशन गोवा याचे पदाधिकारी पाहणार आहे. या ठिकाणी महाविद्यालय आणि शिक्षण प्रसारक मंडळ बांधला हे आम्ही त्याला पूर्ण सहकार्य बोर्ड आहे त्याला मान्यता आहे MHRDC, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आणि AIUची, दॅट इज असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीची. त्यामुळे या बोर्डमध्ये जो 12वी मुलगा मुलगी आन्सर करणार त्याला पुढे शिकायला कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेता येणार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स, ओरोस. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बांदा येथील विठ्ठल मंदिरात गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात हरिनाम वीणा सप्ताहास प्रारंभ झाला. या सप्ताहानिमित्त मंदिरात 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या सप्ताहास गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. दररोज नामस्मरण, भजन, गजर, आरती तसेच रात्री 10 ते 12 यावेळी स्थानिकांची भजने आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. गुरुवारी 11 जुलैला या सप्ताहाची सांगता होणार आहे, तर शुक्रवारी 12 जुलैला आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आमदार नितेश राणेंसह 19 आंदोलनकर्त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. नितेश राणेंनी केलेली स्टंटबाजी चुकीची, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची टीका. पोलिसांवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा दबाव, माजी खासदार निलेश राणे यांचा आरोप. आणि तिलारी घाट कोसळला, कोल्हापूर दोडामार्ग वाहतूक बंद.
हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.